सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी तुम्हाला ज्वारीच्या पोह्याचा चिवडा करून दाखवणार आहे। आपण साध्या पोह्याचा चिवडा नेहमीच करतो, परंतु ह्या पोह्याचा चिवडा तुम्ही नक्की एक वेळा करून बघा। अतिशय झटपट होतात बघा। अशा प्रकारची ज्वारी असते, याच्यापासून लाह्या किंवा तुम्ही पोहे तयार करू शकता। आता हे मी बाजारातूनच पोहे आणलेले आहे आणि हे पोहे आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवर आणि मंद आचेवर आपल्याला 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहे। ऑलरेडीच ते असे कुरकुरीत असतात, पण तरी पण आपण त्याला 5 मिनिटं भाजून घ्यायचे। मस्त आपले कुरकुरीत असे भाजून झालेले आहे आणि बाजूला ठेवायचे। एका कढईमध्ये आता तेल घेतलेलं आहे। तेल आपल्याला चांगलं तापू द्यायचं आणि त्या तेलावर आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे। आता इथे शेंगदाणे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये चांगले होऊ द्यायचे। थोडे तडतड आवाज आले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे। जास्त वेळ होऊ द्यायचे नाही। जास्त वेळ जर झाले ना तर ते शेंगदाणे कसे कडवट लागतात। आता मस्त आपले शेंगदाणे झालेले आहे आणि एका प्लेटवर काढून घ्यायचे। त्यामध्येच आपल्याला वाटीभर डाळिया घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला तेलावर मस्त होऊ द्यायचा आहे। तेलावर चांगला झाला की त्याला सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। शेंगदाणे झाले, डाळी आपला छान तळून झालेला आहे। आता थोडे खोबऱ्यात घ्यायचं आपल्याला, त्याचे काप घ्यायचे आणि त्याला सुद्धा मंद आचेवर आपल्याला मस्त भाजून घ्यायचे। आता तेलावर छान तळून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे। आता सगळं असं करता करता सगळे आपल्याला जेवढे काय आपण त्यामध्ये मसाले टाकू ते आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आहे। आता कढीपत्त्याची पानं, खूप काही जास्त साहित्य काही त्यामध्ये लागत नाही आणि कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची 4 ते 5च घेतलेली आहे, कारण आपण त्यामध्ये तिखटचा उपयोग करणार आहे। आणि सगळं साहित्य तळून घेतल्यानंतर आपल्याला पोह्यावर टाकून द्यायचं आहे। नंतर मक्याच्या लाह्या, त्यासुद्धा आपल्याला तेलावर मस्त तळून घ्यायच्या आहे। आता त्याच्यासाठी एक मसाला तयार करू। इथे 1 चमचा तिखट घेतलेला आहे। आता मुलांसाठी करत असाल तर थोडंसं कमीच घ्या किंवा तुम्ही थोडं जास्त घेऊ शकता। धने पावडर, जिरं पावडर, हळद आणि 1 चमचा आमचूर पावडर। नंतर मीठ घ्यायचं, 1.5 चमच इथे मी मीठ घेतलेलं आहे। सगळं साहित्य आपल्याला काय करायचं आहे, तेल गरम होऊ द्यायचं आणि त्या तेलामध्ये आपल्याला धणे टाकायचे आहे। 1 चमचा धणे आणि 1 चमचा सोप टाकायची आणि दोन्ही छान तडतड झाली की त्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे। मसाला टाकल्यानंतर काय करायचं, लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे, कारण ऑलरेडीच गरम तेल असते आणि सगळं साहित्य आपल्याला पोह्यावर टाकायचं आहे। मक्याच्या लाह्या ज्या आपण तळल्या होत्या त्या आपल्या टाकायच्याच राहिल्या, म्हणून त्यासुद्धा मी शेवट टाकलेल्या आहे आणि थोडंसं तेलमध्ये आपल्याला तिखट आणि हळद घेऊन ते परत टाकलेलं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला मस्त एकसारखं करून घ्यायचं आहे। असा कुरकुरीत आणि असा छान असा ज्वारीच्या पोह्याचा चिवडा होतो आणि हा पचायला सुद्धा अतिशय हलका फुलका आहे आणि नक्की या दिवाळीला तुम्ही एक वेळा करून बघा। मस्त चिवडा आपला छान झालेला आहे, कुरकुरीत झालेला आहे आणि त्याचा कलरसुद्धा एक मस्त बढिया दिसत आहे। आणि ज्वारीच्या पोह्याचा चिवडा जर आपण केला ना, अतिशय हलका असतो पचायला आणि खूप छान आणि कुरकुरीत लागतो। नक्की तुम्ही करून बघा आणि खायला सुद्धा असा मस्त कुरकुरीत झालेला आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब